नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सीटेट परीक्षेसाठी आपण इथे लेक्चर सिरीज कंटिन्यू करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज आपण पूर्णपणे इथं मोफत देत आहोत आणि ही जी आपली लेक्चर सिरीज अवलंबून आहे असं पुस्तक, अन्नदाते सरांचं पुस्तक, विद्यार्थी प्रिय असं पुस्तक। तर या पुस्तकामधून तुम्हाला प्रीवियस इयरचे 50 क्वेश्चन पेपर, 750 प्लस प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठीमागचं सेशन जर तुम्ही बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की पुस्तकामध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन सोबतच जो थेरॉटिकल पार्ट आहे, काही घटक जे आहेत ते सुद्धा तुम्हाला अतिशय सुंदररित्या तिथं मांडून दिलेले आहेत, जेणेकरून थेरी पार्ट जो आहे तो थेरी पार्ट सुद्धा तिथून तुमचा रिवाइज होतोय। तर हे पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपली जी लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जायचंय। लिंक तुमची ओपन होईल ऑफिशियल वेबसाईटला एज्युकेशन टीईटी टेट मध्ये। इथं तुम्हाला आपले जे पुस्तक आहे संपूर्ण सीटेट मराठी भाषा पेपर 1 पेपर 2 नवीन अभ्यासक्रम, पूर्वीच्या पेपर्स मधील प्रश्न उत्तरांच्या आधारे लेखन केलेला हा दर्जेदार संदर्भ आहे। प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा रोल खूप मोठा आहे, मी प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला सांगते। तर पुस्तकाचं वैशिष्ट्य मी सांगते, नवीन विद्यार्थी पण जॉईन होत असतात, सो आपल्याला ही माहिती द्यावी लागते। 750 प्रश्न आहेत, 52 उतारे आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही थेरीचं सेशन बघितलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की तक्ते कशा पद्धतीने दिलेले आहेत, माइंड मॅप दिलेले आहेत पुस्तकामध्ये, आकृत्या आहेत। तर याचा उपयोग काय होतो, क्विक रिव्हिजन। एक्झामच्या आधी तुम्हाला वेळ कमी असतो, अशा वेळेमध्ये मेन पॉइंट जे आहेत ते रिवाइज झाले पाहिजे, सो ते तुमचे या पुस्तकामधून होऊन जातील। आणि हेच पुस्तक पुढे तुम्हाला टीईटी टेट, केव्हीएस आणि एनव्हीएस शिक्षक भरतीसाठी याच्या एक्झाम आहे, सगळ्या एक्झामसाठी उपयोगी पडणार आहे। आणि या पुस्तकासोबतच आपल्या पब्लिकेशनचं प्रॅक्टिस साठी तुम्हाला सीटेट मराठी भाषा आदर्श सराव प्रश्नसंच 21 प्रश्नसंच आहे, जे मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर अभ्यासून झाल्यानंतर एक्झामच्या अगोदर जसं एक्झामचं टेम्परामेंट असतं, जसं एक्झामचं वातावरण असतं, तसंच तुम्ही टाइम लावून हे 21 क्वेश्चन पेपर सोडवा, डेफिनेटली तुमचा रिझल्ट येऊन जाईल। ओके, पण अगोदर प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर कंप्लीट करा आणि मग तुम्ही याच्याकडे वळू शकता। ठीक आहे, ओके। तर दोन्ही पुस्तकं तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर मागवा, जास्तीत जास्त 8 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे इथे जे डेमो लेक्चर्स होत आहेत ते लेक्चर तुमच्याकडून मिस होणार नाही। ठीक आहे, ओके। चला, तर आज आपण घेत आहोत 2019 चा पेपर, 2019 मराठी भाषा पेपर 1। तुम्ही काय करा माहिती का, प्रत्येक पेपरमध्ये काय बदल होतोय ते थोडस नोटीस करा। आणि हे तुम्ही कधी चांगलं नोटीस करू शकता, अजून सिक्वेन्सली तुम्हाला क्वेश्चन पेपर पुस्तकामध्ये मिळत आहेत, बरोबर। फॉर एक्झाम्पल 2019 पासून 24 पर्यंत कशा पद्धतीनं प्रश्न विचारण्याची पद्धत बदलली, बरोबर। पॅसेज मध्ये काय बदलाव आलेला आहे हे थोडस तुम्ही इथं नोटीस करत चला। तर मराठी 91 ते 120 प्रश्नांची उत्तरं आपल्याला इथं द्यायची। उतारा कसा वाचायचा प्रत्येक सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलंय। बघा, आता इथं तुम्हाला उतारा व्यवस्थित वाचायचंय, बघून घ्या। बघा, सर्व मंडळी अंधाऱ्या गुहेत थांबली होती, जसं मी सांगितलंय तसं ब्रॅकेट करून घ्या। सोबत सुप्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ डॉक्टर हेमा याही अंडरलाईन करा, यांच्या नावाला होत्या। गुहेतल्या अंधाऱ्या भागातून वटवाघळे सफाईने ये-जा करत होती। ठीक आहे, गुहेबाहेर आल्यावर शाश्वतने विचारले, गडद अंधारात देखील वटवाघळं कशालाही न टक्करता सफाईनं कशी उडतात। ठीक आहे, याचं रहस्य त्यांच्या स्वरयंत्रात आणि गरजेनुसार हव्या त्या दिशेने वळवत येणाऱ्या मोठाल्या कानामध्ये आहे, असं कोण म्हणतं, डॉक्टर हेमा म्हणाल्या। स्वरयंत्राचा वापर करून वटवाघळं उच्च वारंवारतेचा म्हणजे फ्रिक्वेन्सीचा ध्वनी निर्माण करतात। व्याकरणाकडे लक्ष द्या जेव्हा आपण पॅसेज वाचतोय। या ध्वनीचे तरंग आजूबाजूच्या वस्तूंवर आपटून परततात। हे तरंग मूळ तरंगाच्या तुलनेत क्षीण असले तरी ते वटवाघळांना बरोबर टिपता येतात।
हव्या त्या दिशेने वळवता येणाऱ्या कानांच्या मोठाल्या पाळ्यांनी कानामधल्या अतिसंवेदनशील पडद्यावर केंद्रित करून वटवागळ ते ऐकतात. ठीक आहे. पाठवलेले ध्वनी तरंग वस्तूंवर अजून परत यायला लागलेल्या वेळावरून वटवागळाचा मेंदू आजूबाजूच्या वस्तूंची स्थान आणि त्यांचे आकार ठरवतो. यालाच म्हटलं जातं प्रतिध्वनी स्थान निश्चयन, इकोलोकेशन. ठीक आहे. आता ह्या इकोलोकेशन वरती फोकस करा बरं, याच्यावरती क्वेश्चन असू शकतो. यामुळे प्रकाश नसतानाही प्रतिध्वनी तरंगांनी वटवागळांना आजूबाजूच्या गोष्टीचं त्रिमितच्या खाली अंडरलाईन करा, त्रिमित ज्ञान मिळतं. पॅसेज वाचताना जे शब्द येत आहेत नवीन नवीन त्या शब्दांवरती फोकस करा. व्याकरण दृष्ट्या एखादा शब्द तुम्हाला महत्वाचा वाटला तर त्याच्यावरती पण फोकस करा. इतरही प्राणी असे ध्वनी तरंग वापरतात का? कोणी विचारलं? अमनने विचारलं. ठीक आहे. ओके. हो, डॉक्टर हेमा म्हणाल्या सदंत देव मासा, याला अंडरलाईन करा. टूथ व्हेल, जैवकुलातले डॉल्फिन सारखे जलचर, साळू, चिचुंद्री सारखे भूचर, ऑइल बर्ड, स्विफ्टलेट सारखे पक्षी, अनेक प्राणी प्रतिनिधी स्थान निश्चयन वापरतात, इकोलोकेशन वापरतात. ठीक आहे. याचा उपयोग त्यांना गढूळ पाण्यात, समुद्रातल्या अतिखोल भागात किंवा रात्रीच्या अंधारात भक्ष्य शोधायला, शत्रूपासून स्वतःचा बचाव करायला आणि शिकार करताना संदेशाची देवाणघेवाण करायला होतो. पॅसेज वरती जेवढे क्वेश्चन आहेत सगळ्या प्रश्नांचे एक्सप्लेनेशन पुस्तकामध्ये दिलेत. पुस्तक चेक करा तुम्ही. ठीक आहे. ओके. चला, इथपर्यंत पॅसेज झाला आपला. नेक्स्ट पार्ट आपण कंप्लीट करूया. नेक्स्ट बघा, प्रतिध्वनीचा वापर करून प्राण्यांना वस्तू कितपत अचूकतेने कळतात. अचूकता या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. सोहमने विचारले क्रिकेटच्या मैदानाच्या लांबी एवढ्या अंतरावरून क्रिकेटच्या चेंडू एवढी छोटी वस्तू डॉल्फिन शोधू शकतात. डॉक्टर हेमा म्हणाल्या, सॉरी इथे क्वेश्चन मार्क नाहीये बरं का, शोधू शकतात. डॉक्टर हेमा म्हणाल्या एवढ्या दूरचं तर त्यांच्या नजरेलाही दिसत नाही. आपलं डोकं विविध दिशांनी वळवून प्रतिध्वनी स्थान निश्चयन वापरून डॉल्फिन आसपासच्या माशांच्या वेगवेगळ्या अवयवांचा अंदाज घेऊन ते मासे कोण आहेत हे अचूकपणे ओळखतात. आणि याचा उपयोग कशासाठी होतो? भक्ष्य पकडण्यासाठी होतो. ठीक आहे. ओके. डॉक्टर हेमा म्हणाल्या वटवागळांना जसं प्रतिध्वनी स्थान निश्चय ज्ञानेंद्रिय आहे, म्हणजे इकोलोकेशन ज्ञानेंद्रिय आहे, तसं मधमाशांना चुंबकीय क्षेत्राचा वापर करून स्थान आणि दिशाबोध समजण्याचं चुंबकीय ज्ञानेंद्रिय आहे. ठीक आहे. त्यांना जसं इकोलोकेशन आहे तसं यांना चुंबकीय ज्ञानेंद्रिय आहे. कुणाला? मधमाशांना. ओके. मधमाशांना चुंबकीय ज्ञानेंद्रियामुळे चुंबकीय क्षेत्राच्या दिशेबरोबरच त्याची तीव्रता आणि त्यात होणारे बदल सुद्धा कळतात. मधमाशांप्रमाणेच अनेक सूक्ष्म जंतू, शार्क आणि सामन मासे, समुद्री कासव, स्थलांतरित पक्षी यांनाही चुंबकीय ज्ञानेंद्रिय असतं. आणि या प्राण्यांना चुंबकीय क्षेत्र समजतं कसं, असं प्रथमेशने विचारलं. बघा, अगोदरचं नाव काय होतं? दुसरं नाव होतं अमन, तिसरं नाव आहे प्रथमेश. इन्फॉर्मेशन आहे बरं का. बाकीचे पण कंटेंट पॅसेज मधलं महत्वाचं आहे. मी तुम्हाला काय बोलले होते की पॅसेज इन्फॉर्मेशन पेक्षा पॅसेज मध्ये व्याकरणावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात. या प्राण्यांच्या शरीरातल्या चेतापेशींमध्ये मॅग्नेटाइट नावाच्या चुंबकीय पदार्थाचे स्फटिक असतात. ठीक आहे. चुंबकीय क्षेत्राशी रिलेटेड जो प्रश्न विचारला प्रथमेशने त्याचं उत्तर डॉक्टर हेमा यांनी दिलेलं आहे. हे स्फटिक म्हणजे जणू अतिसूक्ष्म अशा चुंबकीय सुयाच असतात. चुंबकीय क्षेत्रातल्या बदलानुसार त्यांची दिशा बदलते. चेतापेशी हे बदल नोंदवतात आणि त्यावरून चुंबकीय क्षेत्राची दिशा, तीव्रता आणि बदल त्यांच्या मेंदूला कळतात. ठीक आहे. ओके. हस्ती, मत्स्यासारख्या माशांच्या चेतापेशींना चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्र कळतं आणि त्यांच्या विद्युत ज्ञानेंद्रियाची कार्यपद्धती ही अशीच असते. त्यांना समुद्राच्या खोल तळाशी असताना आसपासची भक्षक किंवा भक्षक करण्यासाठी होतो. ओके. आता हा झाला आपला पॅसेज. लक्षात घ्या. आता पॅसेज वरती मी तुम्हाला जसं बोलले होते व्याकरणावरती पहिलाच क्वेश्चन आहे, बघून घ्या. मी तुम्हाला वेळ देते. चॅट बॉक्स मध्ये, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय पुढील पैकी सर्वनाम कोणतं? खूप साधा, सोपा, सिंपल क्वेश्चन विचारलाय. क्वेश्चन वाचा. वेळ देते मी तुम्हाला. 91 नंबरचा क्वेश्चन वाचा.
91 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. सर्वनाम विचारलेलं आहे तुम्हाला. कासव हे सर्वनाम आहे का? नाही. कासव हे सर्वनाम नाही. समुद्र सर्वनाम नाही. त्यांना हे सर्वनाम आहे. सोपा क्वेश्चन आहे, सोपा आहे. फक्त पॅसेज जरा किचकट होता. उताराप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी प्रतिध्वनीचा वापर कोण करतं? सिंपल आहे. देवमासा, डॉल्फिन, समुद्री कासव, वटवाघूळ. आपण याच्यामध्ये 3 चुंबकीय क्षेत्र पण बघितलेलं आहे. पण पहिला पॉइंट जो आपण बघितला इथं तुम्हाला आता हा क्वेश्चन थोडासा कन्फ्यूज करू शकतो. उताराप्रमाणे म्हटलंय, भक्ष्य पकडण्यासाठी म्हटलंय. ठीक आहे. प्रतिध्वनीचा वापर कोण करतं? आता इथे लगेच तुम्ही वटवाघूळ उत्तर दिलं तर तुमचं वटवाघूळ उत्तर चुकेल. डॉल्फिन करतात. बरोबर. ओके. उत्तर काय आलं? डॉल्फिन. बरोबर आहे का बघा. ओके. नेक्स्ट बघा. चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्राचे ज्ञान कोणाला असते? चुंबकीय क्षेत्राऐवजी विद्युत क्षेत्राचे ज्ञान कोणाला असते? हस्तिमत्स्य, डॉल्फिन, देवमासा, वटवाघूळ. आता इथं सिंपल आहे बघा. तुमचा डॉल्फिन ऑप्शन इलिमिनेट होईल, देवमासा ऑप्शन इलिमिनेट होईल, वटवाघूळ हा ऑप्शन इलिमिनेट होईल. उत्तर काय येईल? हस्तिमत्स्य, चुंबकीय क्षेत्र. आत्ताच आपण बघितलं. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. याचं रहस्य त्यांच्या स्वरयंत्रात आणि गरजेनुसार त्या दिशेनं वळवता येणं. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणि किती सोपा क्वेश्चन आहे बघा. आणीच्या खाली अंडरलाईन केलेला आहे. नाम तर नाहीये, विशेषण नाहीये, अव्यय आहे. बरोबर. अव्यय आहे. काय आहे? अव्यय आहे. तर काही क्वेश्चन सोपे असतात. व्याकरणाचे क्वेश्चन जनरली सोपे असतात. फक्त पॅसेज वाचताना आपल्याला तिथं थोडंसं नोटीस करावं लागतं की कोणत्या भागावरती व्याकरणाचा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. वरील उत्तरात एकूण किती व्यक्तींमध्ये संवाद आहे? बघा मी तुम्हाला म्हटलं होतं डॉक्टर हेमा आणि किती मुलांची नावं आलेली आहेत लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टी नोटीस कराव्या लागतात. तर किती लोकांमध्ये संवाद आहे? चला वेळ देते मी तुम्हाला. मला कमेंट करून सांगा. या क्वेश्चन साठी मी तुम्हाला वेळ देते. मला कमेंट करून सांगा. ठीक आहे. ओके. अमन. बरोबर. त्याच्यानंतर अजून कोण होतं बघा. उतारा तुम्हाला इथे काय करावं लागेल? रिकॉल करावं लागेल. बरोबर. डॉक्टर हेमा. बरोबर. ओके. चला. अमननं विचारलं. पहिला प्रश्न होता अमन. बरोबर. पहिला होता अमन. त्याच्या आधी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर टोटल येईल आपला आन्सर 5. इथं किती व्यक्ती होते? 5 होते. बरोबर आहे का बघा. 5 व्यक्ती होते. 5. प्राणीशास्त्रज्ञ होत्या डॉक्टर हेमा. बरोबर. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ठीक आहे अंडरलाईन करा. अमन, सोहम. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. वापरतात, ऐकतात, शोधतात हे काय आहे? वापरतात, ऐकतात, शोधतात हे काय आहे असं तुम्हाला विचारले. वापरतात, ऐकतात, शोधतात हे काय? 96 नंबरचा क्वेश्चन बघा. क्रियापद आहेत. बरोबर. हे काय आहेत? क्रियापद आहेत. टिपणे या शब्दाची अर्थ छटा नसलेला म्हटलंय. पर्याय निवडा. टिपणे, लिहिणे. बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर. शोषून घेणे, नेम साधणे, अचूक टिपणे, नेम अचूक टिपणे. बरोबर. उदो उदो करणे येईल का? किती सोपा क्वेश्चन आहे. इथे काही एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. तरंग. मी अंडरलाईन केलं होतं तरंगला. आठवते का बघा. शब्दाचा समानार्थी आशय शोधा. मनातील उमटणारे नवे विचार, सरस निरसपणा, गोंडपाठ आणि तजवीज. 98 नंबरचा क्वेश्चन बघा.
मनातील उमटणारे नवे विचार म्हणजे नवतरंग, बरोबर, म्हणजे तरंग. ठीक आहे. चुंबकीय क्षेत्राची दिशा, तीव्रता आणि त्यातील बदल यांचे ज्ञान कोणाला असते? क्वेश्चन बघा. पहिला ऑप्शन आहे मधमाशी. सिंपल आहे, पहिलाच ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे, बरोबर, मधमाशी. म्हणून पॅसेज तुम्ही अगदी त्या पॅसेज मध्ये मंत्रमुग्ध होऊन पॅसेज वाचा, पुन्हा पॅसेज कडे फिरायची गरज पडणार नाही. नेक्स्ट आहे कविता. बघा, पुढील कविता वाचा आणि 100 ते 105 यासाठी पर्याय निवडा. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन याच्या खाली अंडरलाईन करा बरं का. 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना, याला आपण करूया ब्रॅकेट. ओके. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं तुम्हीच ठरवा. काळ्या कुट्ट अंडरलाईन करा. काळोखात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. ठीक आहे. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं. काट्यांसारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं तुम्हीच ठरवा. पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं, कॉमन कविता आहे. कणत कणत की गाणं म्हणत, ओके, तुम्हीच ठरवा. ठीक आहे. आता ही कविता आपण खूप वेळा ऐकलेली असते, बरोबर. आता आशय काय सांगतो कवितेचा बघा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. सोपा क्वेश्चन आहे बघा, अगदी म्हणजे तुम्ही म्हणाल मॅडम काही बोलतात, 9वी-10वीचे विद्यार्थी सुद्धा हे पॅसेज सोडवू शकतात. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. ठीक आहे. ओके. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सूचित करते ही कविता, की कसं जीवनाकडे बघायचंय तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जीवन जगण्यासाठी दिलेल्या पर्यायापैकी चुकीचा पर्याय शोधा. फुलांसारखं फुलणं, प्रकाशात उडणं, दुवा देत हसणं, कणत कणत जगणं. 101 नंबरचा क्वेश्चन, सोपा क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. विशेषण नसलेला पर्याय शोधा. अर्धा काळा कुट्ट, पायात पिवळा धम्म, अगदी बेसिक लेवलचं व्याकरण आहे इथं, काहीही अवघड नाहीये. पायात हे विशेषण नसलेला पर्याय, बाकीचे सगळे विशेषण आहेत. जीवनात येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितींसाठी कोणती प्रतिमा कवीने वापरली नाही. 103 नंबरचा क्वेश्चन बघा. 103. जीवनात येणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीसाठी कोणती प्रतिमा कवीने वापरली नाही. प्रतिकूल परिस्थिती म्हटले बरं का, प्रतिकूल, अनुकूल नाही, प्रतिकूल. काळाकुट्ट काळोख, मी म्हटलं तर तुम्हाला याला अंडरलाईन करा. काटा रुतणे, पेला भरणे, पेला सरणे. भरणे हे अनुकूल येईल, बरोबर, त्याच्यामुळे इथं हा ऑप्शन येणार नाही. सरणे हे प्रतिकूल आहे. क्रियापद नसलेला पर्याय निवडा. बसतात, येतात, म्हणतात तुम्ही. क्रियापद नसलेला म्हटले, उत्तर काय येईल बघा. 104 नंबरचा क्वेश्चन. बसतात, येतात, म्हणतात तुम्ही हे क्रियापद नाही. ओके. रुतणे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. टोचणे, बोचणे, सलणे, फुलणे नाही येणार. सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाहीये. कसे वाटले पॅसेज आणि कविता? सोपे आहेत, काही अवघड नाहीये. फक्त टाइम मॅनेजमेंट जमलं पाहिजे, बाकी इथं काहीही अवघड नाही. तुम्हाला टाइम मॅनेज झाला पाहिजे आणि वाचायचं कसं, कशावरती फोकस करायचा ते एकदा समजलं की होऊन जातं सगळं. चला, आता इथं जो हा क्वेश्चन दिलाय की नाही, बहुभाषिकता, हे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये आपले पुस्तकामधले घटक जे आहेत ना, थेरी लेक्चर मी दिलेला आहे, आय थिंक अपलोड झाला असेल, बघून घ्या. मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय? खूप सुंदर क्वेश्चन आहेत बघा. मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता म्हणजे काय? 106 नंबरचा क्वेश्चन वाचा. पहिल्यांदा तर तुमचा फोकस कशावरती पाहिजे? बहुभाषिकता संकल्पना. फक्त मातृभाषा शिकणे येईल का? नाही येणार. मातृभाषेतून शिकले येईल का? नाही येणार. मातृभाषेवर आधारित बहुभाषिकता. प्रथम मातृभाषा शिकायची, नंतर क्रमाने दुसऱ्या भाषा शिकायच्या, म्हणजे मातृभाषेवरती आधारित बहुभाषिकता. अनेक भाषा शिकणे व परदेशी भाषा मातृभाषामध्ये शिकणे चुकीचं आहे, काही अवघड नाही. ठीक आहे. ओके. संकल्पना कोणती आहे? बहुभाषिकता.
शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे काय? ठीक आहे, बहुभाषिक शिक्षण, शिक्षणामध्ये भाषा, मातृभाषेवर आधारित बहुभाषिकत्व, त्रिभाषा सूत्र. 107 नंबरचा क्वेश्चन, उत्तर काय येईल बघा. शालेय शिक्षण पद्धतीमध्ये भाषा म्हणजे काय? बघा, शालेय शिक्षण पद्धतीमध्ये जर तुम्ही बघितलं, भाषा म्हणजे इथं तुम्हाला हे दोन ऑप्शन इलिमिनेट होतात. दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होईल, पण उत्तर आहे त्रिभाषा सूत्र. उत्तर मातृभाषेवर आधारित बहुभाषिकत्व येणार नाही, कारण भाषा म्हणजे काय तुम्हाला इथं विचारलेलं आहे. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे काय? विद्यार्थी अक्षरे, शब्द, वाक्यांश आणि वाक्य या क्रमाने भाषा शिकतो हे गृहीत धरणं. विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजून घेऊन भाषा शिकतो हे गृहीत धरणं. क्वेश्चन काय विचारलाय? संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती म्हणजे काय? ठीक आहे. विद्यार्थी बाराखडी पासून सुरुवात करून, बघा क्वेश्चन नीट वाचा, 108 नंबरचा क्वेश्चन आहे हा. उत्तर काय येईल बघा. ओके, विद्यार्थी बाराखडी पासून सुरुवात करून भाषा शिकतो हे गृहीत धरणं. विद्यार्थी सर्व भाषा एकाच पद्धतीने शिकतो हे गृहीत धरणं. चौथा ऑप्शन इलिमिनेट करून टाका. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये काहीही विचार करण्याची गरज नाही. आता लक्षात घ्या, बाराखडी पासून सुरुवात करून भाषा शिकतो येईल का? नाही. ओके, दोन ऑप्शन बघा, विद्यार्थी अक्षर, शब्द, वाक्यांश या क्रमाने भाषा शिकतो का? नाही. विद्यार्थी भाषेतील वाक्यांश आणि उच्चार समजावून घेऊन भाषा शिकतो. लक्षात घ्या, हे गृहीत धरणं म्हणजे संपूर्ण भाषा अध्यापन पद्धती. लक्षात आलं? क्लिअर? सोपा क्वेश्चन आहे, फक्त केअरफुली वाचायचं होतं. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत स्मृती हा भाषा शिक्षणाचा भाग असतो? पहिला ऑप्शन आहे संरचनात्मक उपागम. दुसरा ऑप्शन आहे व्याकरण भाषांतर पद्धती. व्याकरण भाषांतर पद्धती. तिसरा ऑप्शन आहे संभाषणात्मक उपागम. बघा, वाचा व्यवस्थित ऑप्शन. चौथा ऑप्शन आहे संपूर्ण शारीरिक प्रतिसाद. काय येईल उत्तर बघा. ओके, बघा इथं तुम्हाला ना भाषा शिकण्याची पारंपरिक पद्धत जी आहे ना, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड, तर व्याकरणाचे नियम जे असतात ना, ही पारंपरिक पद्धत आहे. लक्षात घ्या, व्याकरण भाषांतर पद्धती ही पारंपरिक पद्धत आहे. बरोबर. इथे व्याकरणाचे नियम म्हणजे व्याकरणाचे नियम शिकवून मूळ भाषेतून जी लक्ष्य भाषा असते, टार्गेट लँग्वेज म्हणतो आपण याला, आणि लक्ष्य भाषेतून मूळ भाषेत वाक्य भाषांतरित करण्यास शिकवलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, जे साहित्य असतं ना, तर तिथं वाचन आणि लेखन ही दोन कौशल्य विकसित होतात. बरोबर. पण इथं जर आपण बघितलं ना, तर इथं बोलण्याचा अभाव असतो. बरं का, हेही लक्षात ठेवा. इथं व्याकरण भाषांतर पद्धतीमध्ये कशाचा अभाव असतो? बोलण्याचा अभाव असतो. बरोबर. जास्त अभाव म्हणजे जास्त भर नसतो म्हणू शकता. शब्दसंग्रह, व्याकरणाचे नियम पाठ करण्यावर जोर असतो. ग्रीक आणि लॅटिन भाषेसाठी ही पद्धती वापरली जाते. ठीक आहे. ओके, क्लिअर? स्मरण, व्याकरणाचे नियम इथे स्मरण करावे लागतात. लक्षात आलं? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न, काव्या ही भाषा शिक्षिका आहे. बघा, काव्या ही भाषा शिक्षिका आहे. ती विद्यार्थ्यांना निरनिराळ्या प्रसंगात वापरले जाणारे शब्द, ठीक आहे, निरनिराळ्या प्रसंगात वापरले जाणारे शब्द, एकच मिनिट थांबा. ओके, शोधायला सांगते. ठीक आहे. ओके, आणि त्यांनी शोधलेल्या शब्दांशी संबंधित त्या शब्दांच्या पुढे आणि मागे जोडले जाणारे शब्द सांगते. या पद्धतीला काय म्हणतात? शब्द जात नाही, शब्द खेळ नाही, जोडले जातात म्हणजे साहचर्य. उत्तर काय येईल? जोडले जातात म्हणजे साहचर्य. हे आपल्याला इथं समजलं पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आहे आपला 111 नंबरचा. विद्यार्थ्यांची भाषा क्षमता पाहण्यासाठी शिक्षिका प्रश्न तयार करते.
ज्या प्रश्नामध्ये एका परिच्छेदातील प्रत्येक 5वा शब्द बघा, एका परिच्छेदातील प्रत्येक 5वा शब्द ती गाळते, ठीक आहे, आणि विद्यार्थ्यांना ते शब्द शोधायला सांगते. या पद्धतीची चाचणी क्लुप्तीस काय म्हणतात? आकलनात्मक चाचणी, शब्दसंपत्ती चाचणी, रिकाम्या जागांमध्ये जागाभरा चाचणी, बद्ध प्रश्न चाचणी. चला, रिकाम्या जागा तर येणार नाही, लक्षात घ्या, रिकाम्या जागा नाही येणार. प्रत्येक 5वा म्हटलंय, याला बद्ध प्रश्न चाचणी म्हणतात. काय म्हणतात? बद्ध प्रश्न चाचणी. ठीक आहे, ओके. बोलताना शब्द योग्य जागी वापरून अचूक शब्द उच्चार करणे म्हणजे काय? शारीर भाषा, बोलण्याचे तंत्र, भाषा कार्य, रोजच्या वापरातील भाषा. अचूक शब्दाचा उच्चार करणे 112 नंबरचा क्वेश्चन बघा. बोलण्याचं तंत्र आहे, बरोबर आहे, टेक्निक आहे, बोलण्याची टेक्निक आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कथाकथन. कथाकथन ही अध्यापन शास्त्रीय पद्धती वापरतात. विद्यार्थ्यांना श्रवण प्रक्रियेत गुंतवून ठेवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या संभाषण क्षमतेत वाढ होण्यासाठी. 113 नंबरचा क्वेश्चन बघा. भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी, वर्गात शिस्त राखण्यासाठी. ठीक आहे. कथाकथन मध्ये विद्यार्थ्यांना बोलायचा चान्स असतो का? नसतो, हा ऑप्शन येणार नाही. ठीक आहे. तर भाषा कौशल्य आणि साक्षरता विकसित करण्यासाठी शिस्त नाही. मे बी तुम्हाला श्रवण वाटू शकतं, पण ते उत्तर येणार नाही. संदर्भासहित व्याकरण म्हणजे काय? 114 नंबरचा क्वेश्चन वाचा. संदर्भासहित व्याकरण म्हणजे काय? पाठांतर आणि सरावाने व्याकरण शिकणं. ओके. प्रथम व्याकरणाचे स्वरूप शिकणं, नंतर त्याचा उपयोग करायला शिकणं. तिसरा ऑप्शन आहे रोजच्या वापरातील संदर्भ, म्हणजे एखादं एक्झाम्पल घ्यायचंय, उदाहरण घ्यायचंय आणि त्याच्याशी संबंधित व्याकरणाकडे लक्ष वेधणं आणि व्याकरण शिकणं. तर आपलं उत्तर आहे तिसरा ऑप्शन. संदर्भ म्हटलं की तुम्हाला कळलं पाहिजे. चौथा ऑप्शन आहे संरचित पद्धतीने व्याकरण प्रकार अभ्यासणे आणि विद्यार्थ्याचा क्रमबद्ध विकास घडवणे. हे येणार नाही. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणते कौशल्य अध्ययन कौशल्य नाही? व्याख्यानाच्या वेळेस टिपणे काढणे, वाचताना टिपणे काढणे, सारांश लिहिणे, एखाद्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे. उत्तर आहे चौथा ऑप्शन. बरोबर आहे का? बघा, 115 नंबरचा क्वेश्चन, चौथा ऑप्शन बरोबर. ओके, चला नेक्स्ट आपण पुढचे क्वेश्चन घेऊया. पाठ्यपुस्तके तयार करणारे पाठ्यपुस्तकात लेखकांच्या लेखातील उतारे, घटना, कविता आणि वर्तमानपत्रातील किंवा मासिकातील लिखाणाचा समावेश करतात. कारण का? जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर बघा, पहिला ऑप्शन आहे ते लिखाण अधिकृत आणि नैसर्गिक भाषेत लिहिलेले असते. का बरं लिखाण समावेश करतात असं विचारले. ते लिखाण पाठ्यपुस्तक तयार करणाऱ्यांना आवडतं. येईल का उत्तर? असं काही उत्तर येत नसतात, लक्षात घ्या. ओके. त्या लिखाणावर मूल्यमापनाचे प्रश्न सोयीचे झाले. ते लिखाण वाचावयास उपयुक्त असते. काय उत्तर बघा. 116 नंबरचा क्वेश्चन, अतिशय सोपा क्वेश्चन आहे बघा. अधिकृत असतं आणि जी नैसर्गिक भाषा असते ना, त्या भाषेमध्ये लिहिलेलं असतं. ठीक आहे, ओके. चला, जिथे एक्सप्लेनेशन गरजेचं आहे तिथे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देते. सोबतच पुस्तकामध्ये पण तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील प्रक्रियेस काय म्हणाल? शिक्षक एक पाठ्यांश वाचतात आणि विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात. श्रुतलेखन, व्याकरण सांगणे, पुनर्लेखन, पारस्परिक श्रुतलेखन. याच्यामध्ये व्याकरण सांगणे हा ऑप्शन इलिमिनेट करून टाका. 117 नंबरचा क्वेश्चन, सॉरी, हा बरोबर आहे. तर इथं प्रक्रिया विचारली तुम्हाला. 117 नंबरचा क्वेश्चन बघा. उत्तर काय येईल?
पाठ्यांश वाचतात विद्यार्थी गटाने बसून त्यातील मुद्दे लिहून घेतात आणि पुन्हा पाठ्यांश तयार करतात. या क्वेश्चनचा आन्सर काय येईल? पारस्परिक श्रुतलेखन नाही, पुनर्लेखन, व्याकरण सांगणे. हा जो क्वेश्चन आहे 117 नंबरचा क्वेश्चन मी तुमच्यासाठी देते. मला कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येक सेशन बघणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर द्या. ठीक आहे, ओके. एक क्वेश्चन फक्त तुमच्यासाठी. प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे कोणत्या संज्ञेने ओळखला जातो? प्रथम भाषा विकास. अध्ययन, संपादनूक, प्रगती, बोधात्मक. चला उत्तर काय येईल बघा. 118 नंबरचा क्वेश्चन. 118 नंबरचा क्वेश्चन. संपादनूक. संपादनूक बरोबर. प्रथम भाषा विकास हा सर्वसामान्यपणे संपादनूक या संज्ञेने ओळखला जातो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा. इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये वेगवेगळ्या मातृभाषा असलेले विद्यार्थी आहेत. शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेमध्ये अभिवादन करण्यास सांगते. त्यामुळे विद्यार्थी दररोज वेगवेगळ्या भाषेतील अभिवादन या शब्दाशी परिचित होतात. तर शिक्षिका या ठिकाणी कोणती पद्धत वापरते? 119 नंबरचा क्वेश्चन. एक भाषिकत्व तर नाही येणार, बरोबर. लक्षात घ्या, घाई करू नका. पद्धती म्हटले तुम्हाला, ठीक आहे. भाषा वैविध्य पद्धती, बहुभाषिकत्व नाही येणार. बहुभाषिक स्त्रोत आणि भाषा वैविध्य पद्धती या दोन्ही मध्ये आपलं उत्तर आहे. याला 50-50% वाले क्वेश्चन म्हटलं जातं. उत्तर आहे बहुभाषिक स्त्रोत. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती पद्धती विद्यार्थ्यांना भाषेची ओळख करून देण्यासाठी आदर्श पद्धती नाही? भाषेची ओळख करून देण्यासाठी म्हटलंय. ठीक आहे, 120 नंबरचा क्वेश्चन. कविता, गाणी यांच्या माध्यमातून देऊ शकता. नेहमीचे शब्द छोटी वाक्यामधून देऊ शकता. बाराखडीच्या माध्यमातून काय भाषेची ओळख करणार आहे? बरोबर नाही. हे आहे तुमचं उत्तर. प्रत्यक्ष बोलण्यातून करून देऊ शकता. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बरं, आता इथून पुढे आपले 121 ते 150 नंबरचे क्वेश्चन. ठीक आहे. परीक्षार्थींनी भाषा 2चा पर्याय मराठी हा निवडला असेल त्यांनी 121 ते 150 इथं तुम्हाला वाचायचा पॅसेज. ठीक आहे, चला बघा काय पॅसेज आहे बघूया आपण इथं. पश्चिम घाटातील कुर्ग भागातील, पश्चिम घाट कुर्ग अंडरलाईन करा. माकुतची सदाहरित वन, कशाची? माकुतची. अभूतपूर्वच्या खाली अंडरलाईन करा, सुंदर आहे. या अरण्यांचा सर्वांगानं अनुभव घेणं अवघड नसलं तरी कष्टसाध्य आहे, अंडरलाईन करा. या अरण्यामध्ये विहंगमच्या खाली अंडरलाईन करा, दृष्टीनं पाहिल्यास वेगळं दिसतं. नदी किनाऱ्यावरून तेच अरण्य वेगळं दिसतं. अरण्यात प्रवेश करून त्यातून वाटचाल करू लागल्यावर वेगळाच अनुभव येतो. परंतु एक गोष्ट मात्र खरी, या कुंवार अरण्या बघा. तर कुंवार अरण्या इतकं सृष्टीत क्वचितच काही सुंदर असावं. तेथील वृक्षांचे आकार, प्रकार आणि रंगांचं वैभव एकमाद्वितीय तर असतंच, परंतु क्षणोक्षणी बदलणाऱ्या त्या अरण्याचं वैभव शब्दात पकडता येत नाही. ओके. गर्जन, मेसुआ, होपिया, फणस, वेटेरिया इंडिका, सिड्रिला टुना इत्यादी वृक्षांबरोबरच लतावेली, नेचे, आंबरे, शेवाळ वाढत असतं. नावं लक्षात ठेवा. काकाची पेट, ताड, माड, केवडा आणि रान केळी अरण्याला वेगळाच साज चढवतात. एखाद्या वृक्षाच्या परिसराचं निरीक्षण केलं तर
त्याच्याच जातीची लहान रोपट्यांपासून ते विविध वयोगटाची झाडं त्याच्या सावलीत वाढताना दिसतात. इतर झुडपं क्वचितच आढळतात. जमिनीवर पालापाचोळा विरळ दिसतो. विरळच्या खाली अंडरलाईन करा. उंच पर्वतावरून या अरण्याकडे पाहिलं की लाटा विरहित एखादा हिरवागार समुद्र समोर पसरलेला आहे असं वाटतं. वृक्षाची छत सारख्या उंचीची असतात, लक्षात ठेवा. हिरव्या रंगाच्या त्यांच्या अगणित छटा दिसतात. ढगांमुळे सूर्य दिसेनासा झाला तर तिथल्या वनस्पती सृष्टीचा गर्द हिरवा रंग उजळून निघतो. अरण्याला वाऱ्या वादळाचा स्पर्श होत नाही. एखादं दुसरं पान टपकन खाली पडेल, एरवी मात्र तिथं विलक्षण शांतता पसरलेली असते. आणखी उंचीवर गेलात की मोठ्या प्रयत्नांनी झाडाच्या छतावर राहणारी निलगिरी वानर, लक्षात ठेवा, आणि सिंह माकड याचं दर्शन होईल. त्यांचा बुभुक्कार ऐकू येईल. झाडाच्या एका छतावरून दुसऱ्या छतावर चपळतेने उडी मारणारी देवखारी दिसतील. मोठ्या धनेश पक्ष्यांचे थवे कलकल आवाज करत उडताना आढळून येतील. ओके, अशा वनस्पतींच्या जंजाळातून अरण्यात प्रवेश करणं अवघड वाटत असलं तरी प्रत्यक्षात तसं नसतं. हातात कोयता घेऊन समोरच्या फांद्या छटला की पुढे सरकता येतं. अंधुक हिरवा प्रकाश जिकडे तिकडे पसरलेला असतो. ओके, मध्येच प्रकाशाचा एखादा कवडसा दिसतो. असे शब्द थोडस फोकस करा. दुरून येणारा एखादा आदिवासी सहज दिसतो, मात्र त्याची सावट ऐकू येत नाही. अरण्यातील नाद अद्भुत असतात. अद्भुतला पण लक्षात ठेवा. कुठे कीटकांचा थवा घोंगावत आपल्या डोक्यावरून निघून जातो, तर कधी अकस्मात रातकिड्यांचं संगीत ऐकू येतं. अशा अरण्यातून भटकताना वन्य प्राण्यांचं दर्शन होईलच असं नव्हे, तुम्हाला वेगवेगळ्या सावटी ऐकू येतील, परंतु ती कोणत्या प्राण्याची की खाली पडलेल्या फांदीची यातील फरक सांगता येणार नाही. ठीक आहे. ओके, लेखकाच्या मते कोणत्या गोष्टीचं शाब्दिक वर्णन करता येत नाही. सिंपल आहे. जे अरण्य आहे त्याचं वैभव इथं करता शब्दामध्ये सांगता येत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी लेखकाच्या मते कोणत्या गोष्टी समान उंचीच्या असतात? कळकाची बेट, रानकेळी, आंबरे आणि शेवाळ वृक्षांची छत. मी सांगितलं होतं तुम्हाला, हे लक्षात ठेवा म्हणून. पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे जंगलाचं सौंदर्य वाढतं? शेवाळामुळे वाढतं का? नाही. तर रानकेळी या शब्दावर आपण उत्तर सांगू शकतो. बरोबर. कवडसा अंडरलाईन करा म्हटलं होतं. सूर्यकिरणांची तिरीप. बरोबर. पुढील पर्यायापैकी विशेष नाम शोधा. पान, केवडा, रातकिडा, कीटक. याच्यामध्ये केवडा हा विशेष नाम आहे, हे विशेष नाम आहे. पुढीलपैकी कोणत्या घटकाचं वर्णन उतार्यात केलेलं नाही? वानराचं केलंय, देवखारीचं केलंय, लाटांसहित पसरलेला हिरवा समुद्र याचं वर्णन केलेलं नाही. ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. लेखकाच्या मते अरण्याला पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा स्पर्श होत नाही? वादळ वाऱ्याचा स्पर्श होत नाही. बरोबर. विरळ शब्द मी तुम्हाला सांगितलं, तर विरळ म्हणजे विरळ, क्वचित, दाट, हलके. दाट हा विरुद्धार्थी शब्द येईल. बरोबर. नेक्स्ट उतारा बघा. जेव्हा एखाद्या समाजाची भाषा नष्ट होते तेव्हा त्या भाषेत शतकानुशतके चालत आलेलं ज्ञान पण नष्ट होत, असं इथं सांगितले. होत जाते. उदाहरणार्थ झाडे, पाला, वनस्पती, प्राणी, पक्षी, ग्रह, तारे, जमिनीचा वेगवेगळ्या प्रकारे कस, वाळवंट किंवा बर्फाळ प्रदेशातील वाळूच्या आणि बर्फाच्या अनेक छटा यांची माहिती ज्या भाषांमध्ये आहे त्या भाषा नष्ट झाल्यावर ती माहिती कायमची निघून जाते. तत्सुनामीचा फटका बसला होता तेव्हा अंदमानमधील आदिवासींपैकी कुणाचाच मृत्यू झाला नाही. याचं कारण का? तर तिथल्या आदिवासींच्या भाषेमध्ये समुद्राच्या बदलत्या लाटांविषयी संकेत देणारे शब्द होते. बघा, भाषेमुळे हे वाचले. ज्यावरून तत्सुनामी येण्यापूर्वीच ही मंडळी दूरवर निघून गेली होती अथवा सुरक्षित उंचीवर जाऊन थांबली होती. त्यामुळे ती तत्सुनामी पासून वाचू शकली. जेव्हा त्यांच्या भाषा नष्ट होतील तेव्हा भूकंप, तत्सुनामी, ज्वालामुखी, वनवे अशा नैसर्गिक संकटापासून रक्षण करण्यासाठी आपल्याला परदेशातल्या वेगवेगळ्या तंत्रकुशल कंपन्यांना बोलवावे लागेल. ओके, पॅसेजेस खूप छान असतात, इन्फॉर्मेशन देणारे असतात, लक्षात घ्या. हे ध्यानात ठेवायला हवे, हे ध्यानात घ्यायला हवे
की जगातील अनेक महत्वाचे शोध अशा प्रकारच्या भाषांमधून जिवंत असलेल्या ज्ञान परंपरातून लागलेले आहेत. रोजच्या जीवनातील उदाहरण घ्यायचे झाले तर ज्या संगणकावर आपण 24 तास अवलंबून राहतो त्या संगणकाच्या मुळाशी असणारे 0 आणि 1 द्वैत्व हे कितीतरी स्थानिक भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मांडले. त्या भाषांमध्ये 0 आणि 1च्या मध्ये केवळ रिकामी जागा नसून छोट्या छोट्या सूक्ष्म संख्या ज्याला मायक्रो न्यूमरल्स असं म्हटलं असल्याचं नमूद केलं आहे. ओके, त्या संख्या ध्यानात घेऊन संगणकाची संपूर्ण नवी मांडणी करता येऊ शकेल. परंतु या भाषा नाहीशा झाल्या तर संशोधनाची ती दिशा संपूर्णपणे बंद होऊ शकते. लक्षात घ्या, ज्या आयुर्वेदाला आपण जगभरात मिळवतो त्या आयुर्वेदाच्या मुळाशी विविध भाषातील वनस्पती शास्त्रांची माहिती आहे याचाही आपल्याला विसर पडलेला आहे. ओके, भारतीय संगीतामध्ये आलेले वेगवेगळे टोन्स हे अनेक आदिवासी भाषातून गोळा केलेले आहेत हे आपण विसरत चाललेलो आहोत. इतकेच काय, महाभारतासारखी कृती तिच्या अगदी प्रथम संहितेमध्ये संस्कृत बाहेरच्या अन्य भाषांमध्ये रचली होती किंवा कथा सुनीत सागर या भारतीय कथा साहित्याच्या केंद्रवर्ती कृतीमध्ये भारतातल्या त्यावेळच्या अनेक जंगलात बोलल्या जाणाऱ्या कथा आलेल्या होत्या हे आपण विसरत चाललेलो आहोत. थोडक्यात भारतातील प्रमुख भाषांची पाळेमुळे शोधायची असतील तर त्यामध्ये भारतातील स्थानिक बोलीभाषा आणि लहान लहान समुदायात बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषांच्या छटाच्या खाली अंडरलाईन करा दिसतात त्यांना हानी पोहोचवणे म्हणजे आपल्या देशाच्या भाषिक आणि सांस्कृतिक प्रकृतीला हानी पोहोचवण्यासारखं आहे. संयुक्त राष्ट्रांनी यंदा सुचवल्याप्रमाणे जर आपल्या देशात एतद्देशी आणि अजूनही तग धरून असलेल्या शेकडो भाषांकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली तर भारताच्या सांस्कृतिक विविधतेच्या संवर्धनाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरेल. ठीक आहे, भाषेशी रिलेटेड हा पॅसेज आहे, छान पॅसेज आहे. क्वेश्चन आपण बघूया. चला बघा, भाषिक ज्ञान परंपरेने आपणास प्रामुख्याने काय दिले? 0 आणि 1 यातील द्वैत हा शब्द आलेला आहे पॅसेज मध्ये. इथे तुम्हाला अद्वैत म्हटले, विचार करा बरं का. 129 नंबरचा क्वेश्चन आहे हा, 129 नंबरचा क्वेश्चन. महत्वाचे शोध, भारतीय संगीताचे विस्मरण, नैसर्गिक आपत्ती सगळे निगेटिव्ह पर्याय आहेत, चूक करून टाका. सॉरी, हे नाही येणार, महत्वाचे शोध बरोबर येईल, हे सगळं चुकीचं येईल. ठीक आहे, ओके. भारतातील प्रमुख भाषांचे उगम शोधल्यास आपल्याला काय दिसून येईल? विविध समुदायातील भाषांच्या छटा मी तुम्हाला म्हटलं होतं, याला अंडरलाईन करा. आठवते का बघा? उत्तर तेच आहे. ठीक आहे, ओके. एवढे सोपे असतात पॅसेजेस, फक्त केअरफुली वाचायचे असतात. भारताची सांस्कृतिक विविधता कोणत्या उपक्रमातून जोपासली जाऊ शकते? महाभारतासारखी कृती निर्माण करणे, परकीय तज्ञांना आमंत्रित करणे, शेकडो भाषांकडे लक्ष देणे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा, पण याच्यामध्ये काय अवघड आहे का? काही अवघड नाहीये. शेकडो भाषांकडे लक्ष देणे, बरोबर. ओके, ज्या संगणकावर आपण 24 तास अवलंबून राहतो इथं अधोरेखित शब्दाची जात विचारले. संगणक, किती सोपा क्वेश्चन आहे बघा. नाम आहे, विशेष नाम वगैरे नाही. ओके, छटा शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय शोधा. 133 नंबरचा क्वेश्चन, 133 नंबरचा क्वेश्चन. काय येईल उत्तर बघा. छटा म्हणजे झाक, ढग, छाया, चौकशी हे येणार नाही. उत्तर आलं आपलं तिसरा ऑप्शन, आशय नसलेला विचारले. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील शब्दांचा उतार्यात बघा, पुढील शब्दांचा उतार्यात आलेल्या प्रमाणेचा योग्य क्रम शोधा. महाभारत वनस्पती तारे वाळवंट, वनस्पती महाभारत वाळवंट तारे. बघा, उतारा किती केअरफुली वाचणं महत्वाचं आहे हे समजलं का तुम्हाला आता? तर उतार्यामध्ये पहिल्यांदा वनस्पती शब्द आलाय, पुन्हा तारे, पुन्हा वाळवंट, पुन्हा शेवटी महाभारत. म्हणून उतारा केअरफुली वाचणं खूप जास्त गरजेचं असतं. ओके, आपल्या आदिम भाषांमधून कोणती बाब संग्रहित करण्यात आलेली आहे? संगणकीय ज्ञान, सुरावली, भाषांची पाळंमुळं, वनस्पती शास्त्र. तर उत्तर काय येईल तुमचं? चला, क्वेश्चन व्यवस्थित वाचला असेल. सुरावली, बरोबर. सुरावली आदिम भाषामध्ये. टोन्स तिथं टोन्स दिलंय तुम्हाला, बरोबर, त्याच्यामुळे कन्फ्युज होऊ शकता. बघा, 136 ते 150 प्रश्नांची उत्तर द्या. भारतीय घटनेच्या आर्टिकल 343 पोट कलम 2 या कलमानुसार थोडस आर्टिकल वरती क्वेश्चन आहे हा.
हिंदी शासकीय भाषा, हिंदी भाषेशी रिलेटेड आर्टिकल आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत. तर उत्तर काय येईल बघा, इंग्रजी ही सहयोगी शासकीय भाषा आहे. बरोबर, आर्टिकल 343(2) नुसार. ओके, जास्त डीप मध्ये जायची गरज नाही, आर्टिकल्स वगैरे तुम्ही वाचून घ्या. अभिजात भाषेबद्दल न्यूज येत होत्या बघा, कोणती बाब अभिजात भाषेची मानक नाही. पहिलं विधान आहे, भाषेला 1500 ते 2000 वर्षाचा इतिहास आणि त्या भाषेमध्ये लिखित साहित्य असावे. ओके, त्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य महाकाव्य लिहिलेलं असावं. काय पाहिजे बघा, कंडिशन्स तुम्हाला विचारलेले आहे. तिथं काय विचारलंय, कंडिशन्स विचारलेले आहेत. ठीक आहे, 137 नंबरचा क्वेश्चन. त्या भाषेमध्ये प्राचीन साहित्य महाकाव्य, भाषा ही घटनेत नमूद केलेली नसावी. बघा, घटनेमध्ये 24 भाषा आहेत, 22 भाषा आहेत, बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. ओके, तर मला सांगा, जेव्हा आपली घटना बनली तेव्हा किती भाषा नमूद होत्या? त्याच्यानंतर मैथिली, बोडो, डोगरी जे काही भाषा असतील घटना दुरुस्तीद्वारे ऍड करण्यात आल्या. ठीक आहे, तर घटनेत नमूद केलेली असावी, नसावी नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, बाकी सगळं इथं बरोबर आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेचे पाहिजे तर मूल्यमापन खालील पद्धतीने करावे. कशा पद्धतीने करावं तुम्हाला विचारलेलं आहे. 138 नंबरचा क्वेश्चन. पहिला ऑप्शन आहे बघा, विद्यार्थ्यांबरोबर संभाषण सराव करणे येईल का उत्तर? विद्यार्थ्यांना गोष्ट श्रवण म्हटलंय, श्रवण म्हटल्यानंतर सलीला नेणे वगैरे हे ऑप्शन येणार नाहीत. तर गोष्ट सांगणे आणि आकलनात्मक प्रश्न विचारणे. ठीक आहे, ओके. किती आकलन झाले? वाचनाच्या सुरुवातीच्या काळात शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यावा? बघा, इथं तुम्हाला बाराखडी, अस्खलितपणे वाचन, अक्षर उच्चार. सुरुवातीला तर आधी अक्षरांचा उच्चार महत्वाचा असतो. बरोबर, याच्यातला संबंध. श्रवण आणि वाचन ही कसली कौशल्य आहेत? ग्रहणक्षम, उत्पादक, रंजक, वैचारिक. चला, वैचारिक नाही. बरोबर, ग्रहणक्षम आहेत, ग्रहणक्षम आहेत. बाल लेखकांच्या वैचारिक गरजेनुसार शिक्षकाने त्यांना कशा प्रकारे उत्तेजन द्यावे? क्वेश्चन चांगला आहे बघा. विद्यार्थ्यांनी केलेल्या व्याकरणाच्या चुकांबद्दल विस्तृत माहिती त्यांना कळेल का? नाही कळणार. त्याने केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक करावे, त्याने लिहिलेल्या वाक्याचा संदर्भ द्यावा, हे येईल याचं उत्तर. चुकांकडे लक्ष देण्यास सांगणे वगैरे हे येणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न. भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यामध्ये कोणता मूलभूत फरक आहे? भाषा संपादन आणि भाषा शिक्षण. ओघ आणि अचूकता, भाषेला वाव देण्याचा स्तर, अचूकता आणि बोलण्याची गती आणि उच्चार. 142 नंबरचा क्वेश्चन. तर बघा, इथं आपलं उत्तर काय येईल? तर भाषा संपादन आणि भाषा शिक्षण म्हटलेलं आहे. तर इथं आपलं उत्तर येईल लेवल, म्हणजे भाषेला वाव देण्याचा स्तर. बरोबर, लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन सोपे आहेत, एक्सप्लेनेशन जास्त देण्याची गरज नाही, पुस्तकामध्ये एक्सप्लेनेशन आहे. स्त्रोत भाषेवरती आपला क्वेश्चन होता, आठवते का बघा. म्हणून मातृभाषेचा वापर करण्यासंबंधी कोणते विधान अचूक नाही? 143 नंबरचा क्वेश्चन बघा. ती विद्यार्थ्यांना शिकण्यास, विचार करण्यास आणि संपर्क साधण्यास मदत करते, हे बरोबर आहे. पहिलं विधान बरोबर आहे. अचूक नाही म्हणजे तुम्हाला चुकीचं विचारले, लक्षात घ्या. ती विद्यार्थ्यांना भाषेचा अर्थ समजण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका बजावते. ती मोठ्या प्रमाणावर अध्यापन शास्त्रीय अवकाश खुले करते. दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करण्यास मदत करते, हे चुकीचं आहे. ओके, असं होत नाही. प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांचा भाषा विकास होण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? व्याकरणाचं ज्ञान, भाषा समृद्ध सभोवतालचं वातावरण, भाषा पाठ्यपुस्तक, विद्यार्थी मूल्यमापन. काय येईल उत्तर बघा, 144 नंबरचा क्वेश्चन. 144 नंबरचा क्वेश्चन बघा, भाषा समृद्ध सभोवतालचं वातावरण. उत्तर काय येईल? भाषा समृद्ध सभोवतालचं वातावरण. संच इका हे उदाहरण कशाचे आहे? स्वयं मूल्यमापन, शिक्षकाकडून मूल्यमापन, स्वयं तसेच शिक्षकाकडून मूल्यमापन, माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मूल्यमापन. एक सोपा क्वेश्चन आहे, स्वयं किंवा शिक्षकाकडून मूल्यमापन. बरोबर, ओके. चला,
नेक्स्ट क्वेश्चन बघा. शब्दकोडे डॅश डॅश वाढवण्यास मदत करते. श्रवण कौशल्य, लेखन कौशल्य, शब्दसंग्रह, शब्दाचा अर्थ. शब्द संग्रह पेपरमध्ये येतात की नाही शब्दकोडे. ओके. संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणत्या बाबीची गरज नसते. 147 नंबरचा क्वेश्चन. शब्दोच्चार गरज असते, अचूक शब्द गरज असते, बोलण्यातील स्पष्टता गरज असते, शब्दकोश अर्थरूपकोश याची गरज नसते. ओके. शब्द आणि उच्चार यांच्या सहयोगाने वाचन करण्यास शिकवणे या डॅश डॅश पद्धती असे म्हणतात. प्रत्यक्ष, उच्चार पद्धती, संपूर्ण भाषा, खंडित भाषा. उच्चार पद्धती बरोबर. शब्द आणि उच्चार म्हटले उच्चार पद्धती. पाठ्यपुस्तकात का पलीकडे जाणे हा क्वेश्चन रिपीट आहे बघा. पाठीमागं पण हा क्वेश्चन होता, आठवते का बघा. 21चा पेपर मी घेतलाय, 24चा पेपर मी घेतलेला आहे. ओके. जास्तीचे अध्यापन साहित्य पुरवणे. ओके नाही घेतलेले काही क्वेश्चन रिपीट पण आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इयत्ता 3च्या विद्यार्थ्यांना शिक्षक पाकिटे बनवण्यास सांगतात. विद्यार्थी सूचनांचं पालन पण करतात. भाषा वर्गातील या कृतीने विद्यार्थ्यांना कशासाठी मदत होईल. लेखन कौशल्य, संभाषण, श्रवण कौशल्य, सर्जनशीलता. 150 नंबरचा क्वेश्चन बघा इथं विद्यार्थी सूचनांचे पालन करतात म्हटलंय. सो उत्तर येईल श्रवण कौशल्य, सर्जनशीलता नाही येणार. ठीक आहे. ओके. चला तर हा होता आपला 2019 पेपर क्रमांक 1. पेपर दुसरा पण मी इथं घेईल. तर हे सगळे पेपर तुमचे आपल्या या टीईटी, सीटेट, मराठी भाषा, संपूर्ण मराठी भाषा अध्यापन शास्त्र या पुस्तकामध्ये आहेत. 750 प्रश्न आहेत, 52 उतारे आहेत, 50 प्रश्नपत्रिका आहेत. पुस्तक लवकरात लवकर मागवून घ्या म्हणजे तुमची रिव्हिजन होईल. आणि दुसरं पुस्तक जे आहे आपलं प्रॅक्टिस क्वेश्चनचं ते तुम्ही टाइम लावून सोडवा. तुमचे काही डाऊट असतील, पुस्तक मागवण्यासंदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.